गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते. काल रात्री US मार्केट हे मिक्स क्लोज झालेलं आहे. डाव जोन्स आणि S&P 500 काही वरती काही खाली, म्हणजे ऑलमोस्ट मिक्स आहे, परंतु ते एकदम पॉझिटिव्ह आणि हायर बायसमध्ये आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कुठलंच कारण नाही. परंतु आपली जी तीनही ADRs तिथं आहेत, इन्फोसिस, HDFC बँक आणि ICICI बँक, तर हे तीनही ADRs काल थोडेसे स्लाइटली डाऊन होते, विच इज ओके. परंतु ॲपलने मात्र आता एवढं मार्केट शेअर गेन केलेलं आहे आणि एवढं मार्केट कॅपिटलायझेशन वाढवलेलं आहे आता, की मायक्रोसॉफ्टला त्यानं बीट केलं आहे. म्हणजे जगातला 1 नंबरचा जो स्टॉक आहे तो आता ॲपल झालेला आहे. आता आपण जर एशियन मार्केट पाहिले तर ऑलमोस्ट सगळेच न्यूट्रल आहेत. म्हणजे फार पॉझिटिव्हही नाहीत, कोणी निगेटिव्हही नाही. आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 5 ते 10 पॉईंट गॅप अप ओपन होईल. म्हणजेच काय, ऑलमोस्ट आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो. 10-20 पॉईंट इकडे तिकडे, अदरवाईज जास्त काही नाही आहे. आता जर का आपण FIIs आणि DIIsच्या डेटावरती जर लक्ष दिलं तर जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बाईंग करत होते जेव्हापासून इलेक्शनचे रिझल्ट लागले तेव्हापासून, तर त्यांनी काल सेलिंग केलेलं आहे. ऑलमोस्ट 3,000 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या तुलनेमध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं केवळ 500 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आपल्याला हेवीली बाईंग करताना दिसत नाहीत, परंतु फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत तर त्यांनी सेलिंग केलं आहे. मग तरीही काल मार्केट हायर क्लोज होण्यामागचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रिटेल पीपल्स. म्हणजेच काय, बाईंग कुणी केलं आहे तर रिटेलने केलं आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हा जो अपसाईड मुवमेंट आहे विथ पॉझिटिव्ह बायस, तो जर कंटिन्यू व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये HDFC बँक, त्यानंतर इन्फोसिस आणि TCS यांनी कॉन्ट्रीब्यूट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण हेच असे स्टॉक्स आहेत की ज्यांनी अंडर परफॉर्म केलेलं आहे आणि त्यांचं वेटेजही निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये चांगलं आहे. तर मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जर ही रॅली कंटिन्यू व्हायची असेल तर ह्या 3 स्टॉक्सने चांगलं परफॉर्म करायला हवं. त्यानंतर तुम्हाला रिलायन्सवरही लक्ष ठेवता येईल, कारण रिलायन्सही एक चांगला परफॉर्मर आहे आणि त्याच्या लेवल्सवरती लक्ष ठेवून तुम्ही काम करू शकता. आता आज मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाही आहे आणि कुठलीही पॉझिटिव्ह न्यूजसुद्धा नाही आहे. म्हणजेच मार्केट काय आहे तर ते न्यूट्रल राहू शकतं विथ पॉझिटिव्ह बायस. आणि बुल्स जे आहेत तर ते 23,000ला डिफेंड करतील, कारण आता मार्केट 23,000 ते 23,500 या बॉक्समध्ये ट्रेड करत आहे आणि आता ते 24,000कडे जाण्याचा प्रयत्न करते, परंतु ते एवढ्या सहजासहजी जाईल तर असं मला वाटत नाही. 23,000 एक मेजर सपोर्ट आहे आणि 24,000चा एक मेजर रेझिस्टन्स आहे. मे बी तो जुलैमध्ये अचीव होण्याची शक्यता आहे, कारण जुलैमध्ये आपलं जे बजेट आहे तर ते सादर होणार आहे. तर मे बी तेव्हा ते तिथे आपल्याला गेलेलं पाहायला भेटेल. आता जर आपण आज पाहिलं तर ग्लोबल न्यूज पण फार काही नाही आहेत, लोकलही काही नाही आहेत. म्हणजेच काय की मार्केटमध्ये जर प्रॉफिट बुकिंग यायचं असेल तर ही वेळ आहे, अदरवाईज कुठलाही इव्हेंट नाही आहे. त्यामुळे मेजर आपण काय म्हणू शकतो की एक मुवमेंट आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. परंतु एक गोष्ट आहे, आजच्या दिवशी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत, सोमवारी सुद्धा सुट्टी आहे मार्केटला. त्यामुळे कुणीही जे मोठे ट्रेडर्स आहेत तर ते एवढी मोठी पोझिशन कॅरी करून घेऊन जाऊ इच्छित नसतात. ते मे बी प्रॉफिट बुक करतील. म्हणजेच काय, दुपारी 2 नंतर मार्केट आपल्याला ट्रेंडिंग पाहायला मिळू शकतं. मग त्यामध्ये कोण प्रॉफिट बुक करतं, बुल्स की बेअर्स, त्याच्यावर डिपेंड आहे की मार्केट कुठल्या साईडला ट्रेंडिंग होईल. तर मग अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित ट्रेड प्लॅन करायला हवा आणि व्यवस्थित ट्रेडही करायला हवा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.